समर्थ. तर आता आपल्या येत्या गुरुवारपासून मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला सुरुवात होते. तर मी आता यावर्षी किती गुरुवार आहेत, अमावास्येचा गुरुवार करावा की नाही करावा याबद्दल एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय. तर जर तुम्ही कोणी पाहिला नसाल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलंय की यावर्षी 5 गुरुवार आले तर अमावास्येचा गुरुवार करावा की नाही. तर त्यानंतर आता आपल्या येत्या गुरुवारपासून आपल्याला देवीची स्थापना करायची आहे. तर आपल्याला 5 गुरुवार देवीचे घट मांडायचा. तर त्याचा मी छोटा व्हिडिओ जेवढं मला माहिती आहे, आपण हे तर व्रत आपल्या आईला करताना बघितलं, आपल्या आजीला करताना बघितलं, कारण हे खूप जुनं व्रत आहे. पण तरी सुद्धा मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही पण दाखवा की तुम्ही पूजा कशी करता किंवा कशी मांडायची. तर म्हणून म्हटलं की आज आपण एक छोटासा व्हिडिओ काढूया आणि तुमच्या समोर आणूया. तर मी आज व्हिडिओ कसा केलाय तर तो तुम्ही नक्कीच बघा. आणि आपल्याला हे महालक्ष्मी आईचं व्रत का करायचंय, तर तुमच्या घरात कोणतीही अडचण असेल, सुख समृद्धी नांदत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल किंवा जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी, घरात नेहमी कायम सकारात्मक ऊर्जा, देवाचं वास्तव्य, अस्तित्व जाणवण्यासाठी आपल्याला हे मार्गशीर्षचे गुरुवार करायचे. त्यामुळे काय होतं तर तुमच्या घरात धनधान्याची कधी कमतरता पडत नाही. आई लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास ठेवून राहते. आणि मुख्य म्हणजे तुमच्या घरात ऐश्वर्य प्राप्त होतं. तुम्हाला शांती, समाधान मिळते. मुख्य आपल्या आयुष्याचा उद्देश तेच आहे की आपल्या आयुष्यात सुखा समाधानानं जगता यावं. तर यासाठी मार्गशीर्षचे हे गुरुवार जे आहेत ते प्रत्येकाने करा. तर त्याच्यासाठी ही अशी श्री महालक्ष्मी व्रतकथा म्हणून ही अशी एक पोथी येते. तर त्या पोथीमध्ये आपल्याला सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे की ही प्रतिष्ठापना कशी करायची, याची पूजा कशी करायची, त्यानंतर ह्याचं दुसऱ्या दिवशी आपल्याला जे आपण म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याची मांडणी कशी आपल्याला काढून ठेवायची, उत्तर पूजा कशी करायची, तर याची आपल्याला सर्व यामध्ये आपल्याला दिलेली आहे माहिती. तर आता हा जो गुरुवार आहे तो आपल्याला दर गुरुवारी आपल्याला 4 गुरुवार करायचे. यावर्षी 5 आलेत म्हणून 5 करायचे. तर सकाळी लवकर उठून स्नान पूजा आवरून आपल्याला घरच्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची. त्यानंतर आईचा आपल्याला घट मांडायचा. तो कसा मांडायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय, तर तुम्ही अवश्य बघा आणि अशा प्रकारे पूजा करा. तुमच्या घरात सुद्धा सुख समाधान शांती लागू दे आणि आई लक्ष्मीची तुमच्या घरात अशीच कृपा राहू दे, ही स्वामींचरणी आई लक्ष्मी चरणी प्रार्थना. तर प्रत्येकाने आता हे जे व्रत आहे हे सांसारिक माणूस किंवा कोणीही करू शकतो. नवरा बायकोने एकत्र केलं तरीही चालतं किंवा घरात जर कोण मुलगी करत असेल, कोण पुरुष करत असेल, त्यानंतर विधवा बाई सुद्धा हे व्रत करू शकते. असं काही याला अटी नाहीयेत की हे सवाष्ण हे व्रत करायचं. तर हे व्रत आहे हे कोणी करू शकतं. या दिवशी आपल्याला पूर्ण गुरुवार उपवास धरायचा आहे. एक वेळ आपल्याला अन्न खायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा उपवास संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून सोडायचा आहे. सकाळी आपण देवीची पूजा अर्चा केल्यानंतर फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, खडी साखरेचा किंवा गोडाधोडाचा काय असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी जे आपण अन्न बनवू घरात, गोडाधोडाचं असेल, काहीतरी एखादा गोडाचा पदार्थ करायचा आहे, संपूर्ण नैवेद्य आपल्याला आईला दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी देवीची आरती करायची आहे, घरात पूर्ण धूपदीप फिरवायचं आहे. अशा प्रकारे आहे. बाकी असं वेगळं काही नाहीये या व्रतासाठी. जे आपलं नेहमी जे आपण घरातलं जे काही सामान आहे तर त्यामध्येच ही पूजा होऊन जाते. तर अशा प्रकारे आपल्याला देवी आईचं मांडणी करायची, घट मांडायचे आणि आपल्याला गुरुवार करायचे. आणि आपल्याला म्हणजे महिन्याच्या 4थ्या गुरुवारी आपल्याला यावर्षी 5वा गुरुवार आलाय म्हणून 5व्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं. तर उद्यापन कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी थोड्या दिवसात अपलोड करेन. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आता सगळं सांगायला लागले तर. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या दिवशी मी फक्त म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलंय की आपल्याला देवीची मांडणी कशी करायची आहे, संपूर्ण पूजा कशी मांडायची आहे. तर याचंच मी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न. दिव्याची इथे पूजा करून घ्यायची आहे, हळदी कुंकू वाहून एखादं फूल घालून घ्यायचंय. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्याही कामाची सुरुवात करताना पहिले गणपती बाप्पाची पूजा करून घेतो. तर गणपती बाप्पांना आपल्याला श्री गणेशाय नमः किंवा ओम गंग गणपती नमो नमः असं 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणत आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम गंग गणपती नमो नमः, ओम गंग गणपती नमो नमः, ओम गंग गणपती नमो. आपल्या उजव्या हाताला आता गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून घेतले मी आणि आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाची ते स्थापना करायची. त्यानंतर बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे, अक्षता वाहून घ्यायचे आणि आपल्याला बाप्पाला जर तुमच्याकडे लाल कलरचा जास्वंद असेल तर ते घाला किंवा कोणत्याही लाल कलरचं फूल घालायचं. त्यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीला आपल्याला आता अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यासाठी ताम्हणात मी लक्ष्मीची मूर्ती घेते. जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः.
हा मंत्र सुद्धा आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे आणि देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीच्या शेजारी लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवायची आहे. देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचंय, अक्षता वाहायच्या आणि देवीला सुद्धा आपल्याला इथे फूल वाहून घ्यायचंय. त्यानंतर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल घरात तर श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे. माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून इथे श्रीयंत्र घेतलंय. श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे 11 किंवा 21 वेळा. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, आपल्याला श्रीयंत्र. त्यानंतर आता श्रीयंत्र मी स्वच्छ पुसते आणि श्रीयंत्र सुद्धा आता इथे मी ठेवून घेते. तुमच्याकडे जर कमळगठ्ठ्याची माळ असेल, आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर घरी कमळगठ्ठ्याची माळ आपण त्याच्यावर ठेवून पूजा करतो. त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा आता कमळगठ्ठ्याची माळ ठेवायची. श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला आता हळदी कुंकू वाहून घ्यायचे, अक्षता वाहून घ्यायच्या आणि श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला फूल ठेवायचं आहे. पिवळ्या कलरचं फूल ठेवलं तर अतिशय उत्तम. तर अशा प्रकारे आता आपली लक्ष्मीची, गणपती बाप्पाची आणि श्रीयंत्राची पूजा करून झाली आहे. आता आपण मुख्य देवीची म्हणजे महालक्ष्मीचा आईचा घट आपल्याला आता त्याची पूजा करायची आहे. तर त्यासाठी चौरंगावरती आपल्याला मध्यभागी थोडेसे तांदूळ किंवा गहूची रास करायची आहे. जर तुम्हाला अष्टकमल दल येत असेल काढायला तर ते काढलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे तांदळाची रास करायची आहे. ते पसरवायचे तांदूळ थोडेसे. तांदळावरती आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे. ओम महालक्ष्मी नमो नमः. हळद कुंकू वाहून झाल्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट याच्यावर कलश ठेवला तरी चालेल, पण मी थोडं उंच वाटण्यासाठी मी ना माझ्याकडे असा एक छोटा चौरंग आहे, तर मी तो आता चौरंग याच्यावरती ठेवते. थोड्याशा अक्षता ठेवते त्याच्या खाली, हळदी कुंकू त्याच्यावर सुद्धा वाहून घेते आणि त्याच्यावरती आता मी हे जे आसन आहे ते ठेवते आणि त्याच्यावरती मी देवीचा जो कलश आहे आपला तो मी ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी स्वच्छ देवीचा कलश आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाची 5 बोटं अशी खालून वरती अशी उमटवून घ्यायची. हळदी कुंकवाची बोटं तुम्ही उठवलीत तरी चालते. त्यानंतर आपल्याला या कलशामध्ये हळद कुंकू वाहून घ्यायचे, अक्षता, एखादं फूल आणि दुर्वाची जुडी. तर आता माझ्याकडे दुर्वांची जुडी नाहीये म्हणून तर गुरुवारला आपण जेव्हा पूजा करू तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे दुर्वांची जुडी ही अवश्यच घातली पाहिजे. त्यानंतर एक रुपयाचं नाणं, एक सुपारी, ती सुद्धा आपण याच्यात आता टाकून घ्यायची. त्यानंतर तुम्ही 5 प्रकारची डहाळ्या म्हणजे झाडांच्या डहाळ्या किंवा कोणत्याही 5 प्रकारची पानं, नाहीतर विड्याची पानं किंवा आंब्याचा डहाळा याच्यावरती लावून घ्यायचा आहे. आता मी इथे विड्याची पानं आहेत तर ती 5 प्रकारची पानं इथे अशी मी लावून घेतलीत. त्यानंतर आपल्याला नारळ असतो जो श्रीफळ आहे तर ते आपल्याला शेंडीकडचा भाग वर ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तांब्यात ठेवायचं. तर आता जे आपल्याकडे देवीचे असे आर्टिफिशियल मुखवटे येतात तर तो मी या आता नारळाला इथे बांधून घेतलाय दोरीने आणि आता शेंडीकडचा भाग वर राहील अशा प्रकारे हा मी नारळ जो आहे तो आता या तांब्यामध्ये बसवून घेते. तर अशा प्रकारे मी हाचा मुखवटा बसवून घेतलाय. त्यानंतर आपल्याला आता मुखवटा तर झाला बसवून, जे असं आपलं जे लक्ष्मी देवीचं असं जे म्हणजे एक फ्रेम येते, जर ती नसेल तर लक्ष्मीचा आपल्याला असं जे पुस्तक आहे आपलं त्याच्यावरती हा असा फोटो मिळतो. तो आता बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होतो. त्याच्यावरती आपल्या श्रीयंत्राचा आणि धनदेवी यशदेवी मंत्राचा सुद्धा फोटो असतो. तर अशा प्रकारचं असतं. तर त्याचा आपल्याला इथे फोटो लावायचा आहे. तर त्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू घालून पूजा करून घ्यायची. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. त्यानंतर आपल्याला देवीला फूल घालून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली तर पूजा झाली आहे. तर आता आपण देवीला कलश जसा आपल्याला सजवता येईल छान त्या प्रकारे सजवून घेऊया. तर हे जे असं वस्त्र येतं तर ते आता मी वस्त्र देवीला घालून घेते. तर आता हे जे वस्त्र मिळतं ते घालून घेतले, मुखवटा लावून घेतलाय. त्यानंतर आपल्याला देवीला जसे आपल्याकडे जे काही दागिने वगैरे असतील तर ते सुद्धा घालून घ्यायचे. जेवढं तुम्ही छान सजवाल तेवढी देवी खूप छान दिसते, आपली देवी खूप आकर्षित दिसते. तर अशा प्रकारे जे मंगळसूत्र आहे ते घालून घेते, नथ घालून घेतली आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही दागिने आहेत ते घालून घ्यायचे.
अशा प्रकारे दागिने घालून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला फुलांची वेणी घालायची. आता मला हे फक्त तुम्हाला दाखवायचं होतं, त्याच्यामुळे मी ताज्या फुलांची वेणी नाही आणली, पण जेव्हा मी पूजा करेन गुरुवारची तेव्हा मी नक्कीच आणेन. कारण हे माझं अचानक ठरलं आज व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवायचा. तर जे आता माझ्याकडे आर्टिफिशियल गजरा आहे, वेणी आहे, तर ते मी देवीला इथे आता घालून घेतलंय. त्यानंतर हे जे आपण हळदी कुंकवाचं वस्त्र बनवतो 5 ह्याचं, तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला. माझं राहून गेलं, तर देवीला इथे मी ते 5 ह्याचं वस्त्र घालून घेते. त्यानंतर आता आपली अशा पूजा तर आता मांडून झाली आहे व्यवस्थित. आता आपल्याला देवी आईला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. आईला हळद कुंकू लावून घ्यायचंय. शक्यतो ना मुखवटा जर तुम्ही असा बसवत असाल तर आईला ओलं कुंकू कधीच कपाळाला लावू नका, नाहीतर ना ते चिकटतं आणि मग डाग पडतो. तर अशा प्रकारे सुकं कुंकूच लावून घ्यायचं. तर आता पूजा आपली व्यवस्थित मांडून झालेली आहे. चौकोन काढून घ्यायचा आहे पाण्याचा. त्याच्यावर आपल्याला एक नैवेद्याची वाटी ठेवायची. आता नैवेद्याला मी इथे खडीसाखर ठेवली आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवलंय. तर आणि देवीच्या उजव्या हाताला आपल्याला फळं असतील, जर केळी किंवा 5 प्रकारची जी फळं असतात ती आपल्याला देवीच्या ह्या उजव्या हाताला ठेवायची. तर आता माझ्याकडे फळं नाही आहेत म्हणून मी आता तेवढं नाही दाखवत आहे. पण आपल्याला ही अशा प्रकारची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जसं हवं तसं देवीला सजवून घेऊ शकता फुलांनी वगैरे. प्रत्येकाने ही महालक्ष्मी आईचं व्रत करा. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा देवी आई पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.